नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमध्ये पूंछ इथं नियंत्रण रेषेजवळ सुरुंगस्फोटात एक जण जखमी. पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन. उत्तराखंड, मेघालय आणि मिझोराम या राज्यांच्या राज्यपालांची नवनियुक्ती. अपघातग्रस्त एअर एशिया विमानाचे अवशेष जावा समुद्रातून बाहेर काढण्याच्या कार्याला वेग. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रालगतच्या 27 तर भिवंडी परिसरातल्या 60 गावांच्या प्रारूप आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती. आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम. आणि आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ काल झालेल्या सुरुंगस्फोटात एक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलंय. दुसऱ्या एका घटनेत पल्लम जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून लष्कराचा एक सैनिक जखमी झाला. त्यानंतर भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची ही 5वी वेळ आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी उत्तराखंडचे राज्यपाल डॉक्टर अजीज कुरेशी यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे, तर मेघालयचे राज्यपाल के पॉल यांची उत्तराखंडचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. पुढचे आदेश मिळेपर्यंत मणिपूरच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही के पॉल यांच्याकडेच राहील. पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे मेघालयच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. एअर एशियाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडल्याच्या वृत्ताला इंडोनेशियाच्या वाहतूक मंत्रालयानं दुजोरा दिलाय. जावा समुद्रात मृतदेह तरंगताना आढळून आले असून 40 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत, तर इतरांचा शोध सुरू आहे. इंडोनेशियाच्या नौदलाच्या जहाजानं मृतदेह पांगकलानबून इथं आणल्याचं राष्ट्रीय शोध आणि बचाव विभागाच्या संचालकांनी सांगितलं. बेपत्ता विमानाच्या शोधासाठी सुरू असलेल्या हवाई सर्वेक्षणादरम्यान काल एएफपीच्या छायाचित्रकाराला जावा समुद्रात जीवसंरक्षक नौका, जॅकेट्स अशा वस्तू दिसल्या होत्या. रडारवर विमान शेवटचं ज्या ठिकाणी दिसलं त्या ठिकाणाहून ही जागा 10 किलोमीटर अंतरावर आहे. रविवारी बेपत्ता झालेल्या या विमानात 162 प्रवासी होते. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलंय. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रालगतच्या 27 गावांच्या आणि भिवंडी परिसरातल्या 60 गावांच्या प्रारूप विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. मुंबईलगतचा हा परिसर असल्यानं त्याचा झपाट्यानं विकास होत आहे. त्यामुळे या भागात दळणवळणाच्या सुविधा, सांडपाणी निचरा व्यवस्था, रस्ते अशा विकास योजनांचं नियोजन पुढच्या 20 वर्षांच्या लोकसंख्येचा आणि विकासाचा दर लक्षात घेऊन करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. भिवंडी परिसरात लॉजिस्टिक हब विकसित झाल्यास राज्य शासनाच्या महसुलात वाढ होईल, त्यादृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली इथं दिली. विस्ताराची नेमकी तारीख त्यांनी सांगितली नाही, मात्र मंत्रिमंडळात आणखी 12 जणांचा समावेश करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यात भाजपाचे 6, शिवसेनेचे 2 तर मित्रपक्षांचे 4 मंत्री असतील असं पाटील यांनी सांगितलं. राज्यातल्या सहकारी कारखान्यांबद्दलची भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. आहेत कारखाने असे आहेत की एकूण 117-18 कारखाने सुरू झाले आहेत. त्यातले 10 कारखाने असे आहेत की ज्यांनी एफआरपी ऑन देअर ओन दिली. 100 कारखाने किंवा 100-105 कारखाने असे आहेत की ज्यांना पहिली नोटीस इश्यू केली आहे. सरकारचं कर्तव्य असं नाही, ती जबाबदारी त्या साखर कारखान्याची आहे आणि त्यामुळे साखर कारखान्यांना आम्ही असा इशारा देऊ इच्छितो की त्यांनी एफआरपी विक्रमसिंह गाडगेंनी दिली, सदाशिवराव मंडलिकांनी दिली, दिलीप वळसे पाटलांनी दिली तशी द्यायला पाहिजे. न देणाऱ्यांवर आम्ही फौजदारी खटले दाखल करू. त्याची पहिली स्टेप आम्ही सुरू केलेली आहे. आम्ही सगळ्या अशा एफआरपी न दिलेल्या कारखान्यांना नोटिसेस बजावलेल्या आहेत. त्यामुळे सरकारची भूमिका म्हणून महाराष्ट्र सरकारच्या हातात जे होतं ते आम्ही केलं. आम्ही पर्चेस टॅक्स वेव्ह केला. केंद्र सरकारकडे आम्ही फॉलोअप करतोय, परंतु हे दुष्टचक्र कुठे थांबलं पाहिजे.
कारखाने प्रॉफिटमध्ये कसे येतील, इतरांप्रमाणे चांगले कारखाने आपण कसे चालवू, साखरे व्यतिरिक्त आपल्याला डायव्हर्सिफिकेशन काय काय करता येईल, ह्या सगळ्याचा विचार केला असं मला वाटतं. 2014 या वर्षातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणारा पाऊल खुणा बातम्यांच्या हा विशेष कार्यक्रम आज रात्री 10:30 ते 11:30 या वेळेत सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. पाहता पाहता सरत आलं वर्ष. वर्ष घटनांचं, घडामोडींचं, वर्ष बातम्यांचं. वर्षभरातल्या वेचक आणि वेधक बातम्यांचा लेखाजोखा पाऊल खुणा बातम्यांच्या. पाहायला विसरू नका. 31 डिसेंबर रोजी रात्री 10:30 वाजता, पुन्हा प्रसारण 1 जानेवारी सकाळी 9 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी जय्यत तयारी केली असून 31 डिसेंबर साजरा करण्याचं नियोजनही पूर्ण झाल्याचं चित्र आहे. मात्र बंगळुरू इथं परवा झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या महत्त्वाच्या शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप देत त्याच जल्लोषानं नववर्षाचं स्वागत करायला अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. सर्वांचंच आकर्षण असणारं गेटवे ऑफ इंडिया आणि विविध चौपाट्या गर्दीनं फुलून गेल्या आहेत. मात्र हा जल्लोष करताना वाहतुकीचे आणि इतर सार्वजनिक नियम पाळा असे आवाहन करणारे फलक मुंबईत विविध ठिकाणी लागले आहेत. या नववर्षाच्या उत्सवाला घातपाताचं गालबोट लागू नये म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी वाहतूक शाखेचे सह आयुक्त भूषण उपाध्याय यांनी दूरदर्शनला माहिती दिली आहे. पूर्ण मुंबई शहरामध्ये 70 ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे. त्या ठिकाणी दारू पिऊन जे गाडी चालवतील त्यांची तपासणी करणार. एकूण 1500 आमचे ट्रॅफिक कॉन्स्टेबल अधिकारी पूर्ण शहरामध्ये राहतील. 200 मोटरसायकल रायडर्स आहेत, संभाळ लावलेले आहेत. ज्या त्या ठिकाणी जल्लोष होणार आहे त्या ठिकाणी मी मोठा प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे. तर असा पूर्ण मुंबई शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला आहे जेणेकरून ट्रॅफिक सुरळीत येईल आणि अपघात होणार नाही. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी वावरताना सुरक्षेविषयी जागरूक राहून स्वतः काळजी घ्यायला हवी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्याबाबत मुंबई पोलिसांनी विशेष चित्रफीतही तयार केली आहे. कुछ है क्या? पक्का? या तो फिर ऐश कर. महिला सुरक्षेच्या दृष्टीनेही यावर्षी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अँटी यू टेजिंग स्क्वॉड म्हणजे छेडछाड प्रतिबंधक पथक, ज्यामध्ये महिला पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी साध्या वेशात असतील आणि पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा साध्या वेशात असतील. आणि असे जे लोक जे हुल्लडबाजी करतात, महिलांची तरुणांची छेडछाड करतात, यांच्यावरती सरप्राईज एलिमेंट करून त्याच्यावर नजर ठेवतील. त्यामुळे बऱ्याच त्याच्या मोठ्या प्रमाणावर त्याला आळा बसेल. त्याशिवाय 103 हा एक हेल्पलाईन नंबर महिला सुरक्षितेसाठी आहे. हा क्रमांक 103 जो आहे यावर आपण महिलांना जर काही अडचण आली असेल तर 103 नंबरवर आपण ते कॉन्टॅक्ट करू शकता. प्राथम्यानं याबाबत आपल्याला डेफिनेटली मदत पोहोचू शकेल. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावं, फळबागांना विशेष पॅकेज जाहीर करावं यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले. पालकमंत्री तसंच स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना यावेळी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. लता दिदी आणि आशाताई यांच्याकडून गाणं शिकत गेले. आज गाणं हे माझं जीवन आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली. पुण्यातल्या लोणी काळभोर इथं आयोजित 2 दिवसीय MIT सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते उषा मंगेशकर यांना विशेष जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
त्यावेळी त्या बोलत होत्या. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबईत कांदिवली इथल्या गुडेजा एज्युकेशन अकॅडमी शाळेच्या बसला नाशिकहून मुंबईकडे येत असताना कसारा घाटात अपघात झाला. त्यात 2 शिक्षकांसह 8 विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी 2 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. सर्व जखमींना उपचारासाठी ठाण्यातल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 53 विद्यार्थी असलेली शाळेची ही बस दरीत कोसळल्यानं अपघात झाला. अपघातानंतर बस चालक फरार झालाय. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थी आणि शिक्षकांना बसमधून बाहेर काढलं. प्रसिद्ध पत्रकार BG वर्गीस यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते. हिंदुस्तान टाइम्स आणि द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केलं होतं. पत्रकारितेतल्या योगदानाबद्दल वर्गीस यांना 1975 मध्ये आशियातल्या प्रतिष्ठेच्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्गीस यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या स्वायत्ततेत त्यांच्या योगदानाबद्दल प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं काल कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मेलबर्न कसोटी अनिर्णित ठरल्यानंतर धोनीनं अचानक निवृत्तीची घोषणा केली. कसोटी क्रिकेटमधल्या धोनीच्या योगदानाबद्दल BCCIनं त्याचे आभार मानले. तसंच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4थ्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहलीची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतारांचा सामना करणाऱ्या तसंच उत्तुंग यश आणि अपयश अशा दोन्हीची चव चाखणाऱ्या धोनीच्या निवृत्तीमुळे त्याच्या असंख्य चाहत्यांना धक्का बसलाय. हवामान. देशात दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. राजस्थानच्या चुरू भागात 0.6 अंश सेल्सिअस इतकं तर अमृतसरमध्ये 0 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. हरियाणातही तापमानात लक्षणीय घट झाली असून नारनौल इथं 1.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. धुक्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. उत्तर भारतात शीतलहरीमुळे दिल्लीत 3 जण तर बिहार, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये थंडीमुळे 7 जण दगावल्याचं वृत्त आहे. येत्या काही दिवसात हवामानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. राजस्थान आणि मध्य प्रदेशातही थंडीने कहर केलाय. राज्यातही थंडीचा कडाका कायम असून विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 4 ते 5 अंश सेल्सिअसनं घटल्याचं दिसून आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरमध्ये पूंछ इथं नियंत्रण रेषेजवळ सुरुंगस्फोटात 1 जण जखमी. पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन. उत्तराखंड, मेघालय आणि मिझोराम या राज्यांच्या राज्यपालांची नवनियुक्ती. अपघातग्रस्त एअर एशिया विमानाचे अवशेष जावा समुद्रातून बाहेर काढण्याच्या कार्याला वेग. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रालगतच्या 27 तर भिवंडी परिसरातल्या 60 गावांच्या प्रारूप आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती. आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. 2014 या सरत्या वर्षाला निरोप आणि 2015 या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आज स्वागतम 2015 हा कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवरून रात्री 9 ते 10 या वेळेत प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे आज रात्री 9:30च्या बातम्या नेहमीच्या 9:30 या वेळेऐवजी 10 ते 10:30 या वेळेत प्रसारित होणार आहेत. तत्पूर्वी पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.